कालपासून आतापर्यंत परत वापस का आलो हे धुतले सांगितलं तुझ्याकडे हातपाय धुतले चार द्राक्ष खाल्ले पडले बाकी काही जेवले नाही खाल्ले नाही काय नाही शांत पडले माझा काय तब्येत बघा रे तिकीट पाहिजे तुम्हाला जसा आणला होता तसा मंडप अंगदानं वापस ठेवला जाग्यावर प्रभू रामचंद्राच्या दिशेला उड्डाण केलं होतं सुवेळेच्या ठिकाणी अंगद पुन्हा वापस आला प्रभू रामचंद्राच्या पायावर आपलं डोकं ठेवलं आणि वंदन केलं. विषय कसा आहे माहितीये ते भाऊ आलेत ना दोघांचं नाव काय धनंजय देशमुख आहे ना ते आले तर त्यांना मी एक गोष्ट सांगणार चरण वंदन केले. ती गोष्ट सांगायला दाखवायला मी आले होते. तुम्ही काय माहिती माझ्या अंगावर उठायला नमस्कार केला. काय भाजी लोटांगण पाहुण्यांची काय भाजी घातलं. बरोबर काय काय विशेष नाही जे विषय होतं त्यांना सांगितलं सगळ्यांना त्यांना कोणाला सांगायचं होतं त्यांना सगळ्यांना सांगितलं हे त्यांच्याबद्दल कामं झालेली होती त्यांना सांगितलं. तुम्हाला ही घटना कधी माहीत पडली? आम्हाला तेव्हाच माहीत पडली. तुमचं नाव काय पूर्ण? आम्ही सुलोचना शिंदे तिकडचे स्वामींनी श्री प्रकाश बिरजे 202 आनंद रचड्यांची खिडशी रत्न पूर्णपणे तुम्ही इकडं कसं आलात कसं? त्यांच्या कामात काही गोष्टी मला घालायच्या होत्या ह्यांचे जे आहेत तुम्ही आलात कसं? म्हणून आम्ही बघा हा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते काल मी संध्याकाळी 4 वाजता गाडी पकडली कोल्हापूर रत्नागिरीतून कोल्हापूरला आले 3.5-4 तास लागले. कोल्हापुरातून रेल्वे पकडली पुण्याला आलो पुण्याला 9:30 वाजले. त्याच्यानंतर पुण्यातून काय पकडलं मला वाटतं एस टी पकडली पुण्यातून आणि पुण्यातून रेल्वे पकडली बारामती आणि दौंडला आलो तर ते म्हणाले संध्याकाळी 5ला तुमची गाडी आहे. तुमच्याकडे प्रवासाचे हां प्रवास केलेले तिकीट आहेत माझ्याकडे तिकीट होय दाखवा. आहेत दाखवते मी आहेत माझ्याकडे आहेत विशेष काय नाही. बारामतीला आलो बारामतीतून तुमच्या दौंड एस टी स्टँडला आलो आणि तिथून मग जामखेड गाडी पकडली आणि जामखेड गाडी पकडून जामखेडला आलो. जामखेडवरून अंबेजोगाई गाडी पकडली आणि मस्त जो असं प्रवास करत आलो आम्ही. एकूण 30 तास प्रवास झाला बरोबर आमचा. जेवण वगैरे काय केलं खाल्लं तुमचं काही नाही? आम्ही द्राक्ष खाल्ली द्राक्ष आणली सगळ्यांना वाटली आणि द्राक्ष खाल्ली बिस्किटं खाल्ली 2 नाही काय जेवाय वगैरे काय नाही. इथं आलो भजन ऐकलं 4 चांगले शब्द ऐकले देवाचे ह्या वातावरणात ह्या सगळ्यांचं प्रेम मिळालं मला खूप झालं काय नाही. ठीक आहे. ज्यांच्याशी तुम्हाला बोलायचं होतं त्यांच्या कानावर घातल्या गोष्टी नाही ते त्यांचं नाव काय धनंजय देशमुख जे भाऊ ना त्यांना मला भेटायचं आहे. तर सध्या ते इथं नाहीत ना गावामध्ये? ते काहीतरी बीडला गेलं असं म्हटलं बीडवरून अजून आले नाही असं कसं होईल. बीड काय जवळ आहे ना कारण बीडवरून मी पण आले ना त्यानं मला भेटायचं. साईडला गेले ते बीडला नाही गेलेले. मी आले ना तेव्हा त्यांची मुलगी आहे ना ही मला टीव्हीत दिसते ना दमणे आल्या ते बघा दमणे माझ्या खास फ्रेंड तर दमणे जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा त्या दमनिया म्हणा जे तुमच्याकडे सगळे आले ते सगळे आमच्याकडचे सगळे आले होते ना तर तेव्हा ही मला दिसते टीव्हीत प्रत्येक वेळेला आणि म्हणून मला ही दिसल्यानंतर खूप आनंद झाला. चला हिला मी मग हिला मी एकच फक्त शब्द सांगितला आहे ना तिकडे आणि म्हटलं कोणाला सांगू नको मी हे एवढ्या गोष्टीसाठी आलेली आहे आणि तोच माझा हेतू होता बाकी काहीच हेतू नाही. कौटुंबिक पार्श्वभूमी मला सगळं कशाला काय गरज काय ते सांगा. कौटुंबिक पार्श्वभूमी मला घर आहे दार आहे बंगला आहे गाडी आहे नोकर चाकर आहे सगळं आहे चांगल्या घरातलं आहे खाते सगळं पण कौटुंबिक पार्श्वभूमीची गरज काय ते मला सांग. इथं सोबत का नाही कोण माहितीये देणं घेणं कोणाला काय लागत नाही. आमच्याकडे कोण मिळाला ना तिकडे रत्नागिरीला तर तुम्ही म्हणणार नाही जाऊया आपण रत्नागिरीला म्हणून आणि काहीतरी करूया म्हणून म्हणणार नाही. तुमच्यावर दुसरं पण कोण येणार नाही. आम्ही तिथून का आलो एक माणुसकी एक त्या मुलांकडे त्या मुलांवरती खरोखर अन्याय झाला. ती लहान मुलाची 2 बघते ना मी त्याच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय आम्ही सहन केला आहे. आम्ही आमच्या आयुष्यात खूप सहन केलं. माझे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा मी पण घरात नाही. माझे बाबा कसे गेले काय गेले ही पण एक गोष्ट आहे. जेव्हा बाप गमवतो ना आपण तेव्हा त्याचं काय दुःख असतं ना ते बाप गमवलेला माहिती असतं.
आणि त्याच्या पायी मी इथपर्यंत पोहोचले. बाकी कशासाठी आले नाही, यांचं खायला प्यायला आणि काही कशासाठी नाही आले. तर काय तुमची पार्श्वभूमी काय, हे काय ते काय, नको ते लपडे काय बघा तुम्ही सांगता. जसं काय एखादी कोणतरी चोर येते, दरोडेखोर येते, एखादी फालतूबाई कोणतरी येते, तुम्ही चौकशी करताना ते आम्हाला बरं वाटत नाही ना. एक तर आम्ही त्रासलो, 30 तास प्रवास केला, समजून घ्या तुम्ही. 30 तास प्रवास झाला, इथं आलो, आंघोळ पण नाही. कारण काय ते तिकडे लाईट नाही. तुम्ही इथला प्रवास परिसर आम्हाला माहिती नाही. सकाळी किती वाजता आला तुम्ही? सकाळी नाही आम्ही आलो. किती वाजता आलो ताई? 7:30ला आलो. 7:30ला आलो. इथं मी 7:30ला पोहोचलो बरोबर. थोडंसं मुद्दाच की छोटं होय ना. हा, आणि सभा मंडप उचलला आणि तिकडं आणला. मला गप्पच म्हणा प्रभू रामचंद्राने कधी माझं सांगतोय इथं घडलेलं असं सांगायला सुरुवात केली. हा, आता हे का सांगितलं तुम्हाला मी? हनुमंतरायानं किती पराक्रम केलता हो अंगदापेक्षा तरी किती. आणि पहिलं हे वाचा, त्याच्या पहिलं पुढं सगळ्यात सगळं सगळ्यात पहिली ही तारीख आहे, कार्यच 22 केलं. मार्च. नुसतं सुद्धा जरा हे वाचा, लावून वाचा, परंतु चष्मा घालून वाचा. अर्धमिली केली लंका राक्षसांचा बरं वाचा, मोठ्यानं वाचा, सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. थांबा, हे बाळा, हे बाजूला ठेव. हे सगळं देणार मी. इथे द्यायला आले. ज्या अडचणी निर्माण होणार होत्या त्या लंकेच्या कटाभोवती जो मला मोठ्यानं वाजले. ते बुजायचं कार्य त्याच वेळेस झालं होतं. आणि मग एवढं सगळं कार्य उपयोग काय? एवढं कार्य हनुमंताने केलं होतं. ते वाचते. तरी उल्हासून मी केलंय ते आम्ही असं पुढं वाचते. छाती काढून आलाच होता सगळ्यांना ऐकू हनुमंत. येईल. असा दूर उभारायला होता. हा. बरोबर ना. जे काय वाचतात ते सगळ्यांनी एकदम ऐकलं पाहिजे ना ते. कारवाई म्हणजे हे खरं तर प्रशासनाने किंवा सगळ्या यंत्रणेनं गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. ही सर्वसामान्य लोक ह्याला काहीच करू शकत नाहीत. ह्याच्यावर जर झरप बसवायची असेल तर जो जबाब दिलेला आहे त्यांनी त्या गोष्टीचं गांभीर्यानं घेऊन ह्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि ते घेतील असा मला विश्वास आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा देखील करू. परंतु ही गोष्ट साधी नाही, खूप महत्त्वाची विषय आहे हा की जरी ते जेलमध्ये असले आरोपी तरी त्यांची दहशत बाहेर आहे. हा जर म्हणजे एक यंत्रणेतला माणूस बोलत असेल तर त्याला खूप गांभीर्यानं घ्यायची गरज आहे. की पोलिसला इथून ज्यावेळेस गावकऱ्यांनी कळवलं की अशा स्वरूपाची महिला इथं आलेली आहे आणि तिच्या संदर्भात काही माहिती आहे का, तर त्यांनी काही त्याच्याकडं पण अर्ज वगैरे आलेले होते आणि मग आम्ही जे काही केज पोलीस आहेत त्यांच्याकडूनच हे सगळं जे काही जी महिला आली होती तिची सगळी माहिती वगैरे घेऊन ती जिम्मेदारी किंवा ते काम आम्ही पोलिसांकडे सोपवलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये ते आपल्याला या महिलेविषयी सविस्तर सांगतील.